तुझं कल्याण करून दे असं भगवंत बोलते. प्रत्येक बुद्धी ही गुणांमध्ये असते आणि त्या गुणातून येण्याला संताची संगत लागते. ज्ञानाची संपत्ती गुणाला बाजूला सारते हे लक्षात ठेवा. जसं लाईट लावला की अंधार जातो सरतो बाजूला, तसं ज्ञान चित्तात प्रवेश केलं की गुणातून मन बाहेर येतं. ही शक्ती ज्ञानाची. कोणती शक्ती कोणाची माहित नसते. तसं मिरची खाताना काय तिखटपणा शक्ती आहे मिरचीचा, साखरेची गोडी शक्ती आहे. तसं ही बोधाची फार शक्ती आहे. बोध म्हणजे वेद आहे आणि वेद म्हणजे साक्षात ते आपलं स्वरूप आहे. जे आपलं रूप आपण पाहिलं नाही, जे बुद्धीला जाणता आलं नाही आणि ज्या बुद्धीला या गुणातून बाहेर येता आलं नाही, तर त्या 100% आणि परमात्म्याच्या ठिकाणी सुखरूप होणं आणि गुणाला बाजूला सरकून पुढे जाणं, त्याला म्हणतात अध्यात्माचं दर्शन. आपण गर्दीमध्ये वाट काढतो की नाही? गर्दीत आपण प्राप्तासाठी वाट काढतो आणि घुसून पुढे निघतो, कारण चेंगरतो ही भीती असते. तुम्ही तर थांबलात आणि तुम्हाला चेंगून टाकलं कोणी, तुम्ही थांबता का? तुम्ही ते अवधान बघून कुठून तरी घुसून निघता. तसं गुणातून बाहेर निघण्याला वेदाचा आधार लागतो आणि संताचा बोध लागतो. ग्रंथाची शक्ती लागते आणि हृदयामध्ये साधूची भक्ती लागते, तेव्हा गुण कमकुवत होतात, कमजोर होतात. एखाद्या माणसाला टपटिप लागतं, हातात लागतं, वेळेवर लागतं, तसं ती बाई करते. एखादं मिळमिळ असतं तर बाईलाच माणूस गुण देतो. दोन भाग आहेत की नाही? तसं ज्ञानामध्ये एक टापटीपणा आणि काटेकोरपणा येतो बुद्धीला. कसा येतो? तिला सगळं समजतं. काय समजतं? जगत नाही, पाप पुण्य नाही. तुम्हाला फक्त पापण पण कळत आहे या सध्याच्या कलियुगात, कळते की नाही? एक घेतं पाप, एक घेतं पुण्य. पण ज्ञानाची अवस्था आहे की पापाला ढकलून पुण्याला सोडून बुद्धी पुढे जाते. त्याचं नाव अध्यात्माची स्थिती. कारण मला पुण्याचं मला पाप करून मी परमार्थात आहे, नरक भोगायचा नाही. मला नको आणि मला पुण्यही नको. मग काय हवंय? परमात्मा. जे की कोणी मागतच नाही, सगळं संसारातलं मागतो आपण. जे की भौतिक आहे, जे नश्वर आहे, हे लक्षात ठेवा. ज्या बुद्धीला जे नश्वर मागायचं कळतं ती बुद्धी पामर म्हणजे शूद्र. पण ज्या बुद्धीला त्याला ओळखायचं कळतं ती बुद्धी पवित्र. पवित्र बुद्धी कुठे चिटकत नाही, अज्ञानात भटकत नाही आणि स्वरूपामध्ये गेल्याशिवाय थांबत नाही, कारण ती पवित्र आहे ना. मग पवित्र बुद्धी का होती, कशी होती, कुणाकडून होती? एक मिनिट बोलू. जी उपासना आहे, जे कर्म आहे, शेवटी ज्ञान. पहिल्यांदा कर्म आहे. आता कर्माचं काम झालं, मन नावाचा दोष गेला, पाप. मन म्हणजे वाईट इच्छा, वाईट बुद्धी. तुझ्या अंगावर कपडा बघितला की माझ्या अंगात जळफळ जळफळ. तिच्या अंगावर कपडे, तुला करायचं काय? तिच्या प्रारब्धानं मिळालं, तिनं घातलं. तिचा बंगला बघितली पोटामध्ये कळच येईल. आता कसं करा? असतं ना असं, असं की नाही? म्हणून जेव्हा बुद्धीमध्ये वाईट वासना तयार होती लोकांबद्दल, द्वेष, वाईट वासना आणि लोकांचं चांगलं न बघवणं, त्याला म्हणतात मन नावाचा दोष म्हणजे अशुद्ध अंतःकरण. आपल्या भाषेत एखादं ताट जर बाहेर भांड्यात टाकलं खरकट आणि ते आपण जेवायला घेतो का? खाण्यासाठी कुछ नाही,
क्या बोलते हो अच्छा नहीं है, उसमें कैसा खाने का? भगवंत बोलता है तुम्हारा हृदय अच्छा नहीं है, मैं वहां कैसा रहूं, प्रगट कैसा हूं? जसं खरकट ताट घासावंच लागतं आणि मग जेवावं लागतं, तसं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी कर्म करावं लागतं. कर्मानंतर थांबून उपासनेकडे यावं लागतं. कुणी कुणी मरूस तर कर्मच. आता ताट घासल्यावर जेवावं का त्याला बघावं? ते पुन्हा घासायचं म्हटलं होय. मग तुम्ही कर्मात राहता म्हणजे ताट घासलेलं घासता. इष्ट विषम्य नाही म्हणतात. दळलेलं पीठ पुन्हा दळायचं गरज नसताना. दळलेलं पीठ पुन्हा दळायचं काय गरज आहे? दळलेल्या पिठाची भाकर करायची का पुन्हा दळायचं? तसं तुम्हाला फक्त पाणी टाकायचं कळतं. बरे का खोटे? मग कर्मानंतर चित्ताची अशुद्धता जाती, मलिन वाईट वासना बंद होती आणि मल नावाचा दोष जातो. अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात. आपोआप नाव येतं, घ्यायची गरज नाही. आपोआप प्रेम होतं, प्रेम करायची गरज नाही. कारण उपासनेची ताकद आहे की भगवंताचं प्रेम जर तुम्ही वाढवलं तर ते पवित्र लागतं आणि शुद्धतेनंतर जे स्थिर अंतःकरण होतं, तर स्थिर अंतःकरणामध्ये आत्मत्वाचं भान येतं, ते ज्ञानानंतर. मग एकाच कंडिशन मध्ये कसं करायचं तुम्हाला? कणसामध्ये दाणा असतो, आता कणीसच खायचं, तोंडात घाला कणीस, जमते? त्याचं गोंडर, त्याच्या काड्या, त्याचं दळणं, त्याला पुन्हा भाजणं आणि पुन्हा कसं सगळं तरी खाणं. पाहिलं कणीस खाल्लं पळावं लागतं पुन्हा, बरोबर आहे का नाही? तसं 2-3 टप्प्यामधून आपल्या आयुष्याचे आपण बुद्धीला एका टप्प्यातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या नेऊन भगवंतापाशी न्यायचं. आता कसं बहिरंगाला भूत आलाय हे लक्षात ठेवायचं. आणि तुमचं बोलणं तुम्हाला पटत नाही तर ऐकायचं नाही, नीट बाहेर निघायचं. कुठे का एवढा आनंद आहे तर अंतरंगात तुम्हाला जातच आहे ना. बहिरंग म्हणजे फक्त अंतःकरणाची शुद्धता, अंतःकरणाचा बाद नाही. ही लोकांना कळतच नाही. माती ज्योती बाद म्हणजेच कळत नाही. बोधानंतर बाद आहे, नामानंतर शुद्धता आहे आणि कर्मानंतर पवित्रता. हे असं एकमेकाला लावून जोडायचे सगळे. मग फक्त कर्मच करायचे, फक्त कर्म करायचं नाही बेटा. एका पायरीनं बुद्धीनं ओलांडून भगवंताकडे जायचं आणि ज्ञानामध्ये येऊन भगवंत व्हायचं. आता बहिरंगाचं उतार, अंतरंग कुठे आहे? दाखवा अंतरंग. काय का म्हणतात का नाही? वेदांत सांगितलं काय? माते सांगितलं का? काय सांगितलं? महावाक्य सांगितलं? विद्या सांगितलं? ऐक्य करून दिलं तुझं? उग तोंडी रावायला आपलं घेतलं कोशिंबीर, आपलं लिंबाची फोड, लोणच्याची फोड. ताटामध्ये लोणचं किती असतं? भाता एवढं किती का? भात एवढं लोणचं म्हणजे लोणच्याच्या पुढे इतका वेदांत सांगितला? नाही, वेदांत सांगितला. काय सांगितलं वेदांत? वेदांत सांगायसाठी पाठ लागतो, वेदांतासाठी साधक लागते समोर. वेदांतामध्ये अध्यात्माची शक्ती लागते, पवित्रता लागतो आणि पुण्याचा साठा लागतो. पुण्याच्या राशी पडल्या पाहिजे वेदांत ऐकायला मिळतो आणि वाणीतून बाहेर येतो. खरं बोलले तुम्हाला टोचत का? टोच ना आम्हाला काय करते? टोच नका बोच ना. पण वेदांत अध्यात्मशास्त्रातून बाहेर येतो, बहिरंगातून येत नसतो. बहिरंगातून गप्पा गोष्टी आणि कथेचा भाग. असा जन्म, असं परिवर्तन, अशा लीला, अशा घटना, या ठिकाणी ते झालं, त्या ठिकाणी ते केलं, त्या ठिकाणी ते केलं. कुणी? भगवंतानं. पण त्या ऐकण्यानं काय झालं? शुद्धता. भगवंताचं नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं, भगवंताचं नाव घेतलं. आता
ब्रह्मरूपता नाही. मग तिथून पुढे पावित्र्य होतं, पुन्हा स्थिरपणा येतो आणि पुन्हा ज्ञानानं त्याची भेट होती. तर सगळे एकदाच नाही. गव्हांडे बघितले, चपाती होती, कणिक होती आणि चपातीला तेल लागतं, लाटण्याला ते आपोआप सगळं होत नाही. होत आपोआप होते, आपोआप करावं लागतं. तसं कर्म, भक्ती आणि उपासना, बरे कर्म, उपासना आणि ज्ञान, ह्या तिन्ही स्टेप मधून बुद्धीला टाकून निघावं लागतं. तपस्या म्हणतात त्याला. आपण म्हणतो एखादी वेळ ह्या कसं म्हणलं, आता शून्यातून केलं, खोटं बोलल्या का? आयतं भेटला काय लागत नसतं. पण जेव्हा त्याला एक एक मीठ जोडल्यावर भिंत चढती, तस त्या भगवंताची जी स्थिती भोगायची, तर वेदांतामध्ये बुद्धीनं थांबायचं, संताला संग करायचा आणि श्रवणामध्ये मनाला सोडून द्यायचं, संसारात नाही सोडायचं. हा बाणा असतो साधकाचा. मनाला संसारात सोडायचं का श्रवणात सोडायचं? मनानं कुणाकडे धावायचं? संताकडे का, विषयाकडे का, संपत्तीकडे का, संततीकडं? टप्पे ज्ञानाचे. मनाची धाव भगवंताकडे जायची असेल तर त्याचा संग करावा लागतो, आणि मनाची धाव विषयाकडे असेल तर तुमचं पाप असतं समजून घ्यावं लागतंय. विषय किती क्षण असतात सांगा तुम्ही? कुठाने आणले, दात गेले, बोगा कुठाने, कुठाने तुमचे महाराज म्हणायचे, दात होते तेव्हा कुठाने नाही मिळाले, कुठाने माझं दात नाही मिळाले, असं बोलायचे. जब दात है तो चना नहीं, अब जो चना है तो दात नहीं. त्याचा संसार आहे तुमचा. घर पाहिजे, म्हातारपणात मिळालं, त्याला वाटतं काय तर जायचं तिकडे भेटलं घर, मरा आता काय असते इच्छा, घर घर घर. बरं दिलं देवानं की म्हणजे आता मला जायची वेळ आली, आता काय करू त्या घराला? चुकीचं आहे का? खरे ना? ती म्हणते वेळाचं कारण नसलं तरी काय, मला काय नाही, आता मला जायचं पडले. कुणाचं घर आणि कुणाचं पोर, ही अवस्था होती वृद्धपणे. धुबिका कुत्ता घरकानं गाठ, तर संसार विण्याच्या बाईचा आणि पोर मात्र जे पटच नाही. कारण संसार हातातून जातो. ती म्हणते माझं पोरग, माझी एकटी, माझं सोनं, सगळं आहे, चट्ट आहे. ज्ञान नाही. आता तू एकटी काय करा, तुझं घर काय करा. आता ते संसारामध्ये काय म्हणते, सगळं माझं म्हणतात, माझंच खपत नाही. खपत का माझं? वर म्हणतात माझं म्हणजे अज्ञान आहे आणि मी म्हणजे मन घाण आहे. इथं मी बी ठेवायला जमत नाही, माझं बी जमत नाही, आणि हे तर आपल्यातून निघतच नाही. माझी पोरगी आता तिला माया करते, जगाला करूची पुढे माकडे, फक्त बोलणं माया शिवाय स्वर्गातून टप करे का तुझी लेख? कुठून आले? रथावरून सोडायचं, रथामध्ये बसली का तिला? तसं लेकीला प्रेम आहे ना, तसं जगाच्या जीवाला प्रेम कर. तुझा अधिकार जिवंत आहे, त्याचा अधिकार मेलेला आहे. चुकीचं बोलायचे का मी? सगळ्याकडे हृदयानं प्रेम बरसून टाकावं. ती पोरगी तिला जास्त, आणि शेजारी नाही बेटा, भेदभाव नका करू. नाही लावा रीती वाजतात, पोरी सुद्धा आपण करतो, तो भाव वेगळा. पण जसं आतून प्रेम आहे पोरीला, तसं प्रेम संताला आणि ग्रंथाला आणि भगवंताला. तीन गोष्टी. आधी संताला कर, खरं ती उद्धार करते. देव बघत टकमक टकमक दुखायला का पोट म्हणते वरण, संताला किव ती आणि देवाला किव नसते. ते म्हणतो तुझं प्रारब्ध मी असं बनवले, वैसाही भोगना पडता, होता माझा देखता रे. पण संत नाही, त्याची नजर पडली, तुमचं प्रारब्ध धुतल्या गेलं. ही किमी असते संताची, जादू असते त्या महात्म्याची, शक्ती असते बोधाची, युक्ती असते परमात्म्याची, परंतु तिथं शक्ती असते अद्भुत.
त्याचा उपयोग होतोय. भगवंत म्हणते तुझं प्रारब्ध आहे. संत म्हणते प्रारब्धाला चुळबुळा करून फेकून देतो. आता काय म्हणणे, कारण तपस्या तशी वेदाची. श्रवणामध्ये एका क्षणाला कोटी यज्ञाचं पुण्य आहे. एक क्षण चिंतन केलं. आता नीट ऐका. हमेशा काका सांगायचे, श्रवणामध्ये आपला आयुष्याचा एक क्षण घातला आणि युग बसत नाही तर इथं पुण्य असतंय. पाठामध्ये येणाऱ्या लोकांचं अफाट पुण्य लागतंय. उगाच कोणी शेवडे लोक माझ्यावरती बसत नाही तर भाग्यवान. त्या आत्मत्वाची जाण करून घ्यायची ते लोक पाठामध्ये असतात. आणि बहिरंगाची कुठे बी असतात. त्याला घेणं घेणं ते बी करावं आणि हे बी करावं. बहिरंगातून अंतरंगात यावं, अंतरंगातून आत्मरूप व्हावं आणि आत्मरूपामध्ये आपल्या स्थितीवर जावं आणि आपल्या स्थितीतून आपल्या रूपाला पाहावं आणि अरूप बनावं. देहरूप नाही, अरूप म्हणजे रूप नाही. त्याला पुन्हा रूप नाही. आपल्या बुद्धीचा जीवाचं जे खरं रूप आहे ते अरूप आहे. त्याचं नाव स्वरूप आहे. ते आत्मरूप आहे. ते एक आहे. ते वास्तव आहे. ते सदा आहे. ते चिरकाल आहे. ते आनंद आहे. ते मी आहे. ही बुद्धीमध्ये साखळी ठेवायची. हे मग तुम्ही म्हणतात ना माझी बहीण, पुन्हा तिथं प्रेम येतो आणि देवापाशी ग देवाचं प्रेम नाही, ग्रंथाची ओवी नाही, साधूचा पद नाही. तिला काय कळतं, बहीण भाऊ, बहीण भाऊ, हे जमतं का असं? पण हे नातं किती क्षणभर आहे आणि हे नातं अखंड आहे. ते संपत नाही, ते सरकत नाही, त्याचं प्रेम बदलत नाही. हे लक्षात ठेवा. प्रेम न बदलणार प्रेम खरं प्रेम. आपल्या क्षणाला बदलते की नाही? एकदा असं एकदा तसं, अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल. पोरांना नोट दिली हजाराची, काय माझा बंड्या नाही दिली ती चिंट्या आहे की नाही? पोरगं तेच आहे. पण प्रेम कमी जास्त, बरोबर आहे की नाही? तसं अध्यात्मशास्त्रामुळे बुद्धीचा जेव्हा प्रवेश होतो तेव्हा तिचा उद्धार होतो त्या जीवाचा. एक वाक्य लक्षात ठेवा. अध्यात्मशास्त्रामध्ये अंतःकरणाचा नाम मनाचा प्रवेश होतो आणि बोध तिथं नांदतो तेव्हा त्या जीवाचा उद्धार होतो. तोपर्यंत नाही. मग ते मृत्यूलोकात येतो, स्वर्गलोकात जातो, नरकात जातो, गर्भात जातो. कोणता गर्भ? मोरीत जातो 4 महिन्याचा. जातो की नाही? कोणता गर्भ? 9 महिन्याला. कोणता 2 वर्षाला. पण तो तेवढाच काळ त्याला भोगावं लागतं दुःख. म्हणून हे दुःख नको, जन्म नको, प्रत्यय नको, तू नको, मी नको, भेद नको, काही जर नको तर अभेद ज्ञान. सत्संगामध्ये श्रवणाच्या भक्तीनं प्रगट होतो. 2 मिनिटं बोलता ना ग्रंथावरती. सत्संगामध्ये हे सत्संग आहे. सत्संग का म्हणतात? ज्या व्यासपीठावरून स्वरूपाची तिथं एक बोधाची धार निघते आहे. कोणचा बोध? आपल्या खऱ्या स्वरूपाचं वर्णन बाहेर काढल्या जात. जीवाचं स्वरूप फक्त वेद सांगतो, देव नाही सांगतो. देव संत सांगतो की तू कोण आहेस आणि तू कशासाठी आलास आणि तू कुठं गुंतलास. आपण गुंततो ना त्या देहात, पैशात, व्यवहारात, पसाऱ्यात. पसारा खरा आहे. 100 वर्ष फक्त घर ते पुन्हा पडत आहे. माझं घर म्हणतात ना, ते पण घर पडते. राहते अखंड लाख वर्ष. अशी कोणती वस्तू जगात की तिचा नाश नाही? दाखवून द्या मला. तुम्ही अंगठी घाला, सामान्य मोजा, मिलीग्राम न ती नाशती. सोनं कमी होतं पण कुठे तरी दिसते का? पक्का अनुभव नाही. अंगठी आपण घालतो वर्षभर आणि तिला बाहेर काढतो, ती चपटी होती. मग सोनं कुठे गेलं? हुडका बरं.
सोनं दिसत नाही पण तिथं अंगठीत राहत नाही, तसं आयुष्य दिसत नाही पण तुझ्या हातात राहत नाही. कळतं का आयुष्य? म्हणून एक आहे का की आयुष्यामध्ये मला एक विषय होता की एक क्षण आपण आत्मचिंतन केलं तर त्या एका क्षणाचं पुण्य कोटी यज्ञाचं फल आहे. पुण्य तयार होतं. किती? कोटी यज्ञ. विचार कर, 100 लाख त्याला म्हणतात 1 कोटी. बरोबर आहे ना? चुकलं? तसं तेवढ्या यज्ञाचं पुण्य पाठात जर तयार झालं आणि अशी जर ढिगारे वाढत राहिले पाठाचे तर भगवंत हातात मोक्ष देऊन जात. द्यावंच लागतं त्याला. आपण देऊ नये? पुण्यच तेवढं केलं ना. मग तुला आता सांगते, एखाद्यानं खूप ऐकलं, खूप पुण्य झालं, पण त्याचं पाप कसंच होतं ना, तेवढं दांडग. त्या पुण्याने ते पाप भस्मच होईना. कधी बाई म्हणते मला कळलं तुझं पाप आहे. चुक आहे का आमच्या? तुझं पाप संपल्याशिवाय तुला कळत नाही, लक्षात ठेव, लिहून ठेव. मग अशा लोकांना फक्त काहीतरी लोक स्वर्ग मिळतो, पुन्हा खाली गर्भ द्यावा लागतो. जर कळत नाही वेदांत तर त्याला पुढचं फल काहीच नाही, काहीच नाही. पुण्य होईल, आम्हाला पुण्य साठायचं नाही, कारण पुण्य स्वर्ग नरकात नेतं, पुन्हा मृत्यू लोकात द्यावं लागतं. जन्म आणि मृत्यू तुझ्या माग आहेच अजून. म्हणून संसाराचा तादात्म्य, देहाचा तादात्म्य हे संपलं पाहिजे. तेव्हा बुद्धीला भगवंताची जाणीव होती, वेदांताची हृदयामध्ये प्राप्ती होती आणि स्वरूपाची प्रतीती येते. जेव्हा तुमचं पाप जळून राख होता. सोपं आहे का वेदांत कळणं? सोपं आहे अज्ञान जळणं? सोपं आहे का संत मिळणं? माऊलीची ओवी 750 वर्षाच्या पूर्वीची ओवी आज माऊली ज्या ठिकाणी असतील, माऊली कुठं नाही, किती आनंद असेल माऊलीला. कारण सध्याच्या कलियुगात वेदांताला फारच नाहीये आणि सांगत त्याला खरं चांगलं कोणी म्हणतच नाहीये, कारण वेदांत पटत नाहीये. तिथं पैशाचं मार्केट आहे, ते आवडते आजकाल. बरोबर का चूक आहे? इथं पैसा नाही, किंमत नाही आम्हाला. पण तुझ्यापाशी नसल, भगवंतापाशी असेल, हे लिहून ठेवायचं बॉन्डवर. बरोबर का चूक आहे? बरोबर. तुम्हाला कोण विचारतं तुम्हाला काय किंमत आहे आणि तुमचं काय गावात नाव आहे का जगात? तुला करायचं का जगात नाव आहे का पगात नाव आहे? आमचं का मार्केट आहे का जगात नाव असायला? आमचा अध्यात नाही. आमच्या जीवाला ताडणार वेदांत शास्त्र आहे, हे ब्रह्मास्त्र आहे अज्ञानाला फोडणार. वेदांत शास्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र आहे. हे बुद्धीत की अज्ञान संपला, आम्हाला बाकी लागतच नाही. हे सांगते पुढचं आणि मग ग्रंथात जेव्हा वेदांत संस्करणाला येतो, आपल्याला महामार्ग मिळतो, तेव्हा आपलं कर्म तेव्हा आपलं कर्म, आपली उपासना आणि आपली भक्ती हे तिन्ही मार्ग भरून निघतात. थोबडफोड करायची काय गरज आहे? कर्म होत, उपासना होती आणि ज्ञान हृदयात प्रकट होतं. आम्ही एक प्रश्न केला काकांना, मागे जाते चर्चा याच्यावर, पण डबल सांगते. आम्ही म्हणायचे काका तुम्ही म्हणतात श्रवणाला की कर्म होतं, उपासना होती, ज्ञान हातात येतं. हो म्हणले. म्हणजे सांगा. आम्ही बायका बघा काका आम्हाला कळालं नाही याचा अर्थ. हो बेटा सांगतो. तुम्ही माझ्या घरी येता, हो किती किलोमीटर चालता? 2-3. किती पावलं पडते माहित नाही. मग तुमचे 100-200 पावलं पडले ना बेटा, तर 200 लाख 200 कोटी तुमचे काय झाले? यज्ञ म्हणजे कर्म. पायाने चालणं हे कर्म झालं. प्रेमानं तुम्ही ऐकता, उपासना झाली. कोण आहे कोण चढत आहे? तर त्या ठिकाणी 3 भरून निघतं आपलं कर्म, उपासना आणि ज्ञान. मग जर 3ही भरून निघत असेल तर आमंत्रणाची गरज आहे का आम्हाला? सांगा ना. म्हणून महाराज म्हणायचे, काका म्हणायचे कुठे तोंड घालू नका. ही आम्हाला भाषा होती. तुम्ही वेदांताचा पाया पक्का करा. चालत चालत पाठाला पायाचे ते झाले, प्रेमानं ऐकली, उपासना झालं, उथे ऐकली आणि तुम्हाला ज्ञान भगवंत कळाला, ज्ञान झालं.
मग तुमच्या एका पाठात त्यांनी काम झालं. मग आता कुठं जायचं कुठे यायचं? पण संत भेटले तर. आता संतच नाही भेटल्यावर काय मग दोर बाजार. संत कशात भेटले पाहिजे उच्च अधिकारी आणि जे वेळेला आवडत ते भारी, त्याच्यावर ते भारी, हा मार्केट डोकं आपटा. अध्याय 14वा. मार्केट निष्फळ असत, काही मतलब नाही, काही स्वार्थ नाही, काही इच्छा नाही, कुठली वासना नाही, केवळ भगवंताचं दर्शन करून देणार अध्यात्मशास्त्र. तिथं मार्केट नसत. तैसी देह बुद्धी जाय जे आपण पया आठी होय ते आन काही आहे ते वाचोनी. तैसी देह बुद्धी जाय. सुंदर शब्द माऊलींचे. तैसी देह बुद्धी जाय. किंवा ना ती देह बुद्धी त्या भगवंताचं चिंतन ऐकल्यावर, ज्या महात्म्याची कृपा झाल्यावर, ज्या वेदांत शास्त्राचा हृदयात आल्यावर तुमची बुद्धी होती आत्मबुद्धी. आणि देहबुद्धी जाय. केव्हा जाती? आत्मबुद्धी प्रगट होती. आता आत्मबुद्धी म्हणजे काय आणि देहबुद्धी म्हणजे काय हे सांग. ठीक आहे. ज्या बुद्धीचा देहाशी संबंध आहे, जडाचा, जडाचा संबंध आहे. देह म्हणजे जड आहे, जगत म्हणजे जड आहे. भगवंताला सोडून जगत दृश्य जड आहे. आणि दृश्यामध्ये जेव्हा बुद्धी विहार करते आणि दृश्याचा संबंध करते तर ते खोट्यात असत. पण जेव्हा दृश्य ज्ञानाने बाधित होतं आणि भगवंत प्रगट होतो तेव्हा अदृश्य शक्ती प्रगट होती, ती ब्रह्मस्थिती. मग देहबुद्धी जाय, आत्मस्थिती होय. आणि आनंदाची सुरुवात बुद्धीमध्ये राहील. सदा आनंद असतो कारण त्या परमात्म्याचा स्पर्श असतो, देहाचा स्पर्श नसतो. आणि देहामध्ये राहणार मन देहाचं नसतं कारण त्या मन ईश्वरामध्ये लीन असतो. देहाचा व्यवहार होतो पण मन त्या व्यवहारात नसतं, तर तो ज्ञानी असतो. व्यवहार कसा झाला, कुणी केला, का केला माहित नाही. व्यवहार झाला, संपला, संपला का, झाला का, चालू आहे का, बुद्धीला स्पर्श नाही. कारण व्यवहार बाधित होतो, मिथ्या ठरतो, मिथ्या ठरतो. कारण भगवंताला सोडून सगळं मिथ्याच आहे. मग व्यवहार सत्य कुठला? जर व्यवहार सत्य म्हणला तर परमात्मा एक सत्य आणि व्यवहार एक सत्य. मग द्वैतापत्ती येते. वेदामध्ये सांगितलं ईश्वरच आहे. आता म्हणतात जगत बी आहे, मी बी आहे, देह बी आहे, लेकरू बी आहे. जमल का तसं? म्हणून द्वैतापत्ती येण्यामुळं तो एकच आहे आणि तो मी आहे, ते माझं स्वरूप आहे, देह मी नाही, असा दृढ भाव झाल्यावर ते बुद्धी जाये. तो पण आहे जुती इंद्रियाने व्यवहार होऊ द्या पण चिंतन बुद्धीला द्या. ती बुद्धी व्यवहाराला शिवतच नाही, आपला बाण आहे. तुम्ही चिंता ना देतच नाही, चिंता देता ते बुद्धीला. आपण काय देतो? चिंता. तुमची झाली चित्ता, जिवंतपणे चित्ता आहे तुमची. वेळ आता कोणी होते तुम्ही म्हटले चिंता नाही. म्हणून देहबुद्धी जाय. ऐका खूप मस्त आहे. एक मिनिट तुमच्या बोलण्यात. जे आपण पया आठी होय, आपण पया ती नष्ट होती आपोआप. कशी? चिंतनानं, वेदानं, गुरुच्या श्रवणानं. ऐका, ते जे आपण आठी होय आपोआप नाहीशी होते. ते आन काय आहे ते वाचवणी. मग देहबुद्धी गेल्यावर आत्म्याशिवाय काय आहे का दुसरं? देहबुद्धीमध्ये अनात्म संबंध आहे आणि ती बुद्धी गेली सगळं आत्माच आहे. किती सुंदर निरूपण आहे. देहबुद्धी गेली की खोटं गेलं, जड जगत. मग जगत गेलं, दृश्य गेलं, वृत्ती गेली, काय उरलं? परमात्मा. किती सुंदर आहे. आणि या चिंतनाच्या बुद्धी जाते, मग ती देहात राहत नाही, ती देहाची होत नाही, ती ईश्वरामध्ये समरस होती
आपल्या रूपामध्ये प्राप्त होती, व्यवहारातून ती भिन्न होती, ईश्वराशी अभिन्न होती, ती बुद्धी ब्रह्म होती. सोपी वाटायची होती. तुम्हाला परमार्थ संसाराला पावलाला पैसा लागतो, ज्ञान लागतं, कष्ट लागतात. इथं काय लागतं तुम्हाला? फक्त बुद्धी आणि मन द्यायचं. भगवंत तुम्हाला जवळ घेतो. इथं सगळं देऊन मी कुणाला हातात मार देतात. कळलं ना, गाडावरचं वजन होता आपण. इथं सगळं दिलं तरी खेटरच. आणि इथं फक्त मन दिलं तर आत्मसुख आनंदाला कमीच नाही, दुःख स्पर्शत नाही, जगत भाव उठत नाही, परमात्मा बुद्धीतून सुटत नाही. किती सुंदर आहे आणि सोपं आहे. बायका म्हणतात तुमचं अवघड आहे. आता ह्या बाईला कुठून येऊन किंवा सागरात कोणत्या ढकला कुठे गेला? सारखा संसार तुम्हाला पटकन पचतो आणि मला बाई पटापटा बोलते संसारात आणि परमार्थात चुप. हे असं का असं नाही? आणि ह्या असं बायकाला कसं वाईट वाटत नाही का? खूप बोलतो परमार्थाचं काहीच येत नाही, रडून येत नाही. जसं तुम्ही संसारात रडता, तळमळ करता, 20 वर्षाखालचं भोगता, 30 वर्षाखालचं भोगता, पुन्हा पुन्हा पाडे पहिले 55 मोजता, तसं हे पाडे मोजा ज्ञानाचे. मला असं झालं, मला टट्ट झालं, आता हे भोग ना. मग ज्ञानाचं जसं 30 वर्ष ज्ञानात असतो तू, तर एक कमी ना, एक नाही, दोन नाही, अवकड नाही. आणि ते कसं आठवतं तुला? पंढरी पहिली एवढे सस्त्यात मजबूत. वा, तिथं कद्दूची भाजी खाल्ली म्हणती बाई. किती कसं बुद्धी ना, त्या बुद्धीनं त्या अनाथ पदार्थाला कसं पकडलंय, पकडले की नाही? एवढी चिमणी वाटी आणती माहेरची आणि मरुस तर म्हणती माझ्या माहेरची, माझ्या इतकीच वाटी असते. घरचं गाडीवर असते, तिचं काही नाही. तसा बायाच्या हुशाऱ्या डोक्याच्या तुरबाया या गावरे बाप्पा. चला आता 18. येणे थोर बोधले पणे तयासी गादेही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत, म्हणून तो मी म्हणे गुणातीत. ज्याची देहबुद्धी गेली तो माझ्यात आला, तो गुणाला त्यानं सोडलं, म्हणून त्याला मी म्हणतो गुणातीत मी म्हणे. काय भाषा आहे माऊलीची, तुम्हाला सांगतो बोकलं बाई. वाटतं हातात ज्ञानेश्वरी असावी, समोर फळ असावं, ताट असावं, आणि फक्त ज्ञानेश्वरी थोबड बघणे तुम्हाला कंटाळा होत आहे. काय ढेकणं ढेकणं मी काय सोडती, मुंगळा येतो कटकून धरतो त्यांना म्हणला ढेकणं आणि मुंग्या. ढेक नसतो मी तिथं संतती ढेकणं झाड आणि मुंबई बी नको. आनंदाने हातात ग्रंथ असा, मन शांत असा आणि ब्राह्मस्थिती भोगा. काही नको येते आता, काही नको. खरंच सुख तिथंच आहे मान. हे सुख किती आहे? सुखच नाही संसारात. आता काय म्हणतात बोला, तुम्हाला तिथं वाटतं सुख आहे, माझ्या पोरात सुख आहे. मातीचं ती काय, तुझं पोर काय ढोरते बायकोचं ढोरते किती वाचत. आता किती पागल बुद्धी आहे, सोड की त्याला. जेव्हा तुला हा हे भाव बदलतो, तो माझा आहे, तो माझ्यात आहे आणि मी तोच आहे, सगळ्यामध्ये तोच आहे. कुठे पोरगण पोरगी आता, पण ही स्थिती नाही बघता येत तुम्हाला. वाच 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 कच 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 बुद्धी येते संसारात. वचवचपणा, बोलण्यात कचकचपणा, दुसरं का? शांतता नाहीच बेटा. माया आमची बुद्धी सोडत नाही. बोधलेपणे येणे थोर बोधलेपणे असा आत्मस्वरूपाचा बोध हमेशा मिळाला. येणे थोर बोधलेपणे आत्मस्वरूपाचा बोध जर आमचा करणार काय बोला. येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे, म्हणून तो मी म्हणे गुणातीत.
तो बोधात असतो, मधात असतो. तो गुणाला सोडून माझ्याकडे येतो. हे वेदाचं काम आहे. गुरुच्या बोधाचं ज्ञान आहे आणि त्या जीवात महत्वाची गुण आहे. म्हणून तो गुणातीत आहे. तो गुणात नाही. कारण बोधामुळं गुणातून तो बाहेर येतो. याचं फल एवढंच आहे. बोधले पण आहे. माझ्या आत्मस्वरूपाच्या बोधानं तो गुणात राहत नाही. माझ्यातून सरकत नाही. म्हणून त्याला काय म्हणलं? गुणातीत. चला हे बायकडे तंगड्याच पंढरी गुरुद्वार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आदि ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. थोडं आभाळ आहे.